2007 सालची घटना असा. आपलेच एक सबस्क्रायबर जे दुरुस्तीचं काम करतात त्यांच्यासोबतच रत्नागिरीत एक असो एक प्रकार घडलो, ज्या प्रकारान अक्षरशः तुमची झोप उडल्याशिवाय रावाची नाही. त्यांनी स्वतः ह्यो अनुभव घेतलेलो असा. आता ह्यो संपूर्ण अनुभव ऐकल्यावर तुमका समजात किती भयंकर प्रकार त्यांच्यासोबत घडलो होतो. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर समीर काळे यांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असय. तुमच्याकडे देखील असे काय अनुभव असतील तर त्या ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा. आणि या चॅनलवर पहिल्यांदाच चिला असाल तर असेच भूतांचे सत्य अनुभव ऐकासाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. नमस्कार, मी समीर काळे पालशेतमधल्या गुहागर या ठिकाणी राहत आहे. ह्या अनुभवाक जवळजवळ 20 वर्ष उलटून गेली आणि ह्यो सगळो प्रकार मी स्वतः अनुभवलेलो असय. 2007 सालची ही साधारण घटना असा. सध्या मी सोलार इन्व्हर्टर, सोलार पंप या सगळ्या दुरुस्तीचं काम करतोय. पण तेव्हाच्या काळी मी TV दुरुस्तीचा व्यवसाय करायचंय, ज्यामुळे ही कामं करूसाठी रत्नागिरी, लांजा, राजापूर, गुहागर, वेळणेश्वर, हेदवी अशा काही ठिकाणी माका फिरायचं लागायचं. मी वयाच्या 26व्या वर्षापासून ह्या काम करूक शिकलं होतं आणि तेव्हाच छोटी मोठी मी कामं करायचंय आणि हळूहळू मी त्या सगळ्यात चांगलं पारंगत झालेलं आहे. आणि तेव्हा त्या ठिकाणी जास्त दुरुस्ती करणारी माणसं नाही होती, त्यामुळे माका बऱ्याचशा जणांचे फोन यायचे आणि फोन इल्यावर माका मग जाऊचं लागायचं, ज्यामुळे रात्री अपरात्री म्हणा किंवा दिवसाचा दुपारचा कधी गावात तेव्हा माका जाऊचं लागायचं. आणि पोटापाण्याचा सुद्धा विषय होतो. गेला नाही तर 4 पैसे गावाचे नाही आणि माझ्या घरात तसा जास्त कमवणारा कोण नाही होता. माकाच जास्त तो खर्च घरासाठी करूचं लागायचो, ज्यामुळे दिवस रात्र तेव्हा मी खूप मेहनत घ्यायचंय. शक्यतो कोणाक नाही मी म्हणायचंय नाही, पण मी मात्र कधीच माझं घर सोडून जायचंय नाही. भले किती लांबचं फोन येऊन दे तरी त्या काम करून रात्र तर रात्र मी थैसून घराकडे यायचंय. कारण लहानपणापासूनच तसं मी धीरिष्ट. माका छोट्या मोठ्या गोष्टींची अजिबात भीती वाटायची नाही. आणि एक छोटं अनुभव मी तुमका धीरिष्टपणाचं सांगूचं झालो तर मी रात्री कधी जागिली तरी घराच्या बाहेर पडायचंय आणि खयाव जाऊन बसायचंय. मग बाजूक स्मशान असो किंवा एखादी नदी, मी कायच बघायचंय नाही. म्हणजे माका तेवढी भीतीच वाटत नाही होती. म्हणजे ह्याच्यावरसून तुम्ही अंदाजो लावू शकतास की मी किती धीरिष्ट होतोय. आणि ह्यो धीरिष्टपणा पुढे जाऊन माका इतकं फायदेशीर ठरलो की तुमका आता मी अनुभव सांगितल्यानंतर समजातच. तर थोडक्यात सांगितल्याप्रमाणे मी दुरुस्तीचा व्यवसाय करत असल्यामुळे माका जागोजागी फिरायचा लागायचा. तर एकदा माका असाच रात्रीचा दुरुस्तीचं काम इला होता. एक गाव होता सडे जांबारी म्हणून, तर थंय माका बोलवल्याने होता आणि त्याच ठिकाणी माझं मामासुद्धा राहायचो. तर मी म्हटलं की आता एवढं लांब जातंयच आहे तर काम झाल्यानंतर मामाकडे जाऊया आणि भेटान येऊया. आधीच्या काळी तेव्हा कामाच्या व्यापात कधी जास्त भेटीगाठी होत नसायचे, त्यामुळे अनायसे थंय जाऊचाचा म्हणून मग म्हटलं भेटान घेतोय. तर साधारण रात्री 8च्या दरम्यान मी थंय जाऊन पोचलोय आणि त्या एका घरात TV दुरुस्तीचंच काम होतं. अर्ध्या पाऊण तासातच त्या काम आवरलंय. आणि त्याच गावात मामा रवत असल्यामुळे मी मामाच्या घराकडे गेलोय. तेव्हा माझ्याकडे 2 व्हीलर होती, ज्यामुळे माका जास्त वेळ काय लागलो नाही. मामाच्या घराकडे गेल्यावर सगळे खूप खुश होते. बऱ्याच दिवसांनी मी मामाक मामीक सगळ्यांका भेटलं होतं. रात्र झाल्यामुळे मामी माका म्हणाले की आजची रात्र हयच थांब. पण माझं असं होतं की पुढच्या दिवशी सकाळी पहाटे माका माझ्या वडिलांका गाडीवर नेऊन पोचवचं होतं. त्यामुळे मग परत सकाळी एवढ्या लवकर उठान खय जातलं, त्यात बाहेर मरणाची थंडी. सकाळी उठाक व्हायचं नाही. रात्रभर काम करून घराकडे जाऊन शांत झोप गावायची. म्हणून मी मामाक म्हणालोय की नको, मी आता थांबत नाही, मी घराकडे जातोय, वडिलांका पण सोडूचा. पण ते का ऐकत नाही होते. माका म्हणाक लागले एवढ्या रातचो कशाक जातं, संपूर्ण जंगली भागा
आणि तेव्हा कसे आतासारखे गाडी बिडी रहदारी जास्त नाही होती. रस्त्यावर लाईटी तर सोडा, आतासारखी हॉटेलंसुद्धा नाही होती. सगळा काही रात्री 9 नंतर बंद होऊन जायचं. त्यामुळे मामा म्हणालो, जंगली रस्तो हा, उगाच तू जाऊ नको. आजची रात्र थांब आणि उद्या वाटल्यास पहाटे जा. पण माका असं दुसऱ्यांकडे थांबाक आधीपासूनच आवडत नाही होतं. ज्यामुळे मी म्हटले नको, मी येतोय आणि माका सवय हा. या आधीसुद्धा बऱ्याचदा असो रात्रीचो मी अडेतडे फिरायचंय. त्यामुळे मी मामाक कसं कसं मनवलंय. पण त्या दिवशी मामान माका जेवक वगैरे घातल्यान जेवण झाल्यानंतर मी निघाक लागलोय. पण तेवढ्यात मामाच्या मनात काहीला काय माहिती, तो म्हणालो नको, तू एकटं जाऊ नको, एक काम कर, तू विक्रांत घेऊन जा. विक्रांत म्हणजे माझं मावस भाव. तो सुद्धा मामाकडे राहा केलो होतो. मामाच्या आत्याचं मुलगो आणि माझं मावस भाव, तर तो नेमकं थयच होतो. त्यामुळे मामा म्हणालो की ह्यो हयाचा तर एका घेऊन जा सोबत आणि उद्या सकाळी मग पाठव. तसं तो सुद्धा तयार झालो. मग आम्ही दोघवले मामाकडसून माझ्या घराकडे जाऊक निघालो. रात्रीचे 10-10:30 झाले होते. आणि आता तुम्ही म्हणत असाल 10:30 म्हणजे कायच नाही, आता 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोक बाहेर फिरतात. पण 2007 साली असं नाही होतं. 10:30 म्हणजे रात्रीची पूर्ण मध्यानरात्रच म्हणाक का हरकत नाही. तर आम्ही असे मध्यानरात्रीच दोघोले मोटरसायकलवरसून निघालो होतं. माका सवय होती, पण माका ह्या माहिती नाही की मागे बसलेलो माझं मावस भाव त्याका सवय आहे की नाही. पण मी सोबत असल्यामुळे तशी काही भियाची त्याका गरज नाही. बघता बघता आम्ही आपलं रस्तो कापूक लागलो. रस्त्यावर चीट पाखरू नाही होता, आमचीच मोटरसायकल. आणि त्या जंगली वाटेसून आम्ही हळूहळू पुढे चलत होतो. बऱ्याच दिवसानंतर तो सुद्धा माका भेटलेलो. त्यामुळे आमची आपली अशीच चर्चा चालू होती की काम कसं चालू आहे, दुरुस्तीचं खयची खयची खय खय जातं, असे काहीशी चर्चा आमची वाटेत चालू होती. आणि साधारण 1.5-2 तासाचो तो आमचा प्रवास होतो. त्यातलो 1 तास कधी निघून गेलो ताच आमका समजला नाही. आणि आमच्या गावापासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटरच्या आधी एक चौक लागता. त्या चौकात आमची गाडी येऊन पोचली. आणि त्या क्षणी आमच्यासोबत थंय जा काय घडलं ता ऐकान तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहायची नाही. जशी आमची ती गाडी त्या चौकाच्या जवळ येऊन पोचता तेव्हा साधारण रात्रीचे 11:30 वगैरे झाले असतील. आणि तितक्यात त्या चौकाच्याच बाजूक माका एक माणूस उभो असलेलो दिसलो आणि तो गाडीक हात दाखवक लागलो. मी म्हटले की एवढ्या रातचो माणूस हय काय करता. आणि तो माणूस दिसाक एकदम कामगारासारखं वाटत होतो. कदाचित गाडी बिडी चुकली असत. म्हणून मी आपलं मागे बसलेल्या मावस भावाक म्हणालोय, काय रे एवढ्या रातचो हात दाखवता, एका मदत करूया काय. तेव्हा एवढा काय आमच्या डोक्यात नाही, कारण तेव्हाच्या काळी असे एस टी वगैरे नसायचे किंवा रिक्षाबिक्षा तर नाहीच. ज्यामुळे गाडी एक चुकली की मग कोणाक जाऊक काय वाहन गावायचं नाही. म्हणून असे रात्री बित्रीचे लोक रस्त्यावर थांबायची. येणारो जाणारो चुकारो माकारो कोण गावलो तर ते त्याका हात दाखवायचे. तर तसंच कोणतरी माणूस हा असं आपल्या आमका वाटलं. मी त्याका मावस भाऊक विचारलंय की काय करूया, एका घेऊया काय. तसं तो म्हणालो ठीक हा, टेबल सीट जाऊया, तसं पण शिडो माणूस हा. म्हणून मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे आपण मागे बसवूयात एका. तसं मी गाडीचं वेग कमी करूक लागलोय. 3ऱ्या गिअरवरसून 2ऱ्या गिअरवर, 2ऱ्यावरसून 1ल्या. आणि जशी गाडी 1ल्या गिअरवर येऊन पोचता तेवढ्यात आम्ही त्या माणसाच्या बऱ्यापैकी जवळ येऊन पोचलो होतो. जेमतेम 20 ते 30 फुटाचं अंतर बाकी होतं. तितक्यात तो माणूस जो लांबवर उभो होतो तो एका क्षणात पुढे इलो. म्हणजे ज्या ठिकाणी तो उभो होतो त्या ठिकाणी तो नाही, तो एकदम जवळ येऊन पोचलो. तसं मी आपलं विचार केलोय की ह्यो तर लांब होतो, इतक्या जवळ लगेच कसं काय इलो. मी 2-3च गिअर खाली उतरलोय. माका समजलात नाही. आणि त्या क्षणी माझं लक्ष त्या माणसाच्या पायाकडे गेलो. लांबवरसून माका काय दिसा नाही. त्याची फक्त डोक्यावर घातलेली टोपी आणि पांढरं सदरो आणि खालचं पूर्ण काळो भाग होतो. लांब असल्यामुळे माका ते पाय बी काय दिसले नाही. पण जसं तो अचानक जवळ इलो तसं माझं लक्ष त्याच्या पायाकडे गेलो. ढोपरापर्यंत त्याचे पाय होते, खालचे दोनवले पाय नाही. आणि तो अक्षरशः जमिनीवर पूर्ण उभं होतो. पाय नसलेलो माणूस जमिनीवर कसं काय उभं राहू शकता. आणि तो आपलं मस्तपैकी असं हात दाखवता, थांबवक सांगता. माझ्या तेव्हा काळजात एकदम धस्सत झालं. मी चांगलं चावरं बावरं झालं. आणि तेव्हा माका काय सुधारलात नाही. मी जी गाडीचं वेग कमी करत होतोय तो एकदम वाढवलंय आणि फुल एक्सिलेटर देऊन थंयसून सुसाट पुढे निघाक लागलोय.
जसं तो माणूस शाप एकदम जवळ इलो तसं मागे बसलेलो माझा भाव म्हणालो, अरे काय झाला? ते का थांबवायत होतं ना गाडी? एवढे पुढे कशाक पळवतं? ते का काय सांगतले की हो काय नेमकं प्रकार तो? त्यांनी काय एवढा बघूक नाय. पण माझं मात्र लक्ष गेलो आणि माका लगेच कळान चुकलं की हो काहीतरी भुताटकीचोच प्रकार हा. म्हणून मी गाडी तसून पळवलंय आणि तो आपलं मागसून माका हात लावून म्हणता, अरे काय झाला? थांबायत होतं ना? अरे त्या माणसाक घेऊया, रात्रीचो खंय जातलो? तितक्यात मी तेका 4 गाळयेच घातलंय की तुका एवढा दिसत नाही. आणि तितक्यात नेमको तो पटकन मागे वळान बघूक लागलो. तिने बघितलं नसल्यामुळे तेका कळालं नाही की नेमका काय हा. आणि जसं मी गाळये घालतोय तसं तो आपलं मागे वळान बघूक लागलो. मागे बघता तर त्या माणसाची उंची जवळजवळ 10-12 फूट उंच झाली. म्हणजे 2 माणसं एकारेक कशी ठेवली तर किती उंच वाटात तेवढं तो उंच झालो. आणि त्या भयंकर दृश्य त्यांनी वळान मागे बघितल्यान त्या माणसाक पाय तर नाहीच होते. आणि एवढं मोठं धिप्पाड माणूस झालेलो बघून त्यांनी त्या अंगच काढल्यान आणि तो मोठ्यान आरडलो. तसं मी तेका म्हणाले, अरे गप्रव काय नाही होचा काय नाही होचा. आणि थंयसून गाडी मी जी पळवलंय ती वाटेत मी खयच थांबवक नाय. आणि कसं तरी आम्ही जाऊन घराकडे येऊन पोचलो. घराकडे इल्यानंतर मी तेका पाणी बिणी दिलंय आणि तेका कसा तरी शांत केलंय. आणि मग तेका झोपा येपाची सोय करून दिलंय. पण तेका झोप कसली लागता, घडलेल्या प्रकारामुळे त्याची चांगली तणतणली होती. आणि माका लहानपणापासून अशा गोष्टींची सवय, असे बरेचसे अनुभव मी वाटेत घेतलं होतं. पण इतको भयंकर याआधी कधीच माका अनुभव इलो नाही होतो. म्हणजे असे खेकडे बिकडे म्हणा, ससे बिशे असे माका बरेचसे दिसायचे. आणि तो सुद्धा भुताटकीचाच प्रकार होतो. पण असं प्रत्यक्ष माणूस, प्रत्यक्ष भुताटकी मी त्या रात्री बघितलं होतं. आणि माझ्या मावस भावान तर पहिल्यांदाच त्या सगळा बघितलेल्या. आणि तो तसं भित्रो, तो उलट माझ्यासोबत नसतो तर तेका काय झालं नसतं आणि मी सुद्धा सुखरूप घराकडे इलं असतंय. कारण अशा प्रसंगात धीरान काम घेतलं तर आपल्याक कायच त्रास होत नाही. पण तो मात्र थंय घाबरलो. तिने ते अंग काढल्या नव्हतं ह्या माका कळालं. पण मी तेका कसा तरी शांत करून थंय झोपवलंय आणि मी सुद्धा झोपलोय. पहाटे उठान मी माझ्या वडिलांक पहिल्यांदा नेऊन सोडलंय. आणि मग सकाळी चहा नाश्ता वगैरे करून मावस भाव जो होतो तो आता सकाळी उठल्यावर बरो झालेलो. तेका जास्त काय त्रास होई नाही. पण तो काय बोलत नाही होतो, एकदम शांत शांत होतो. माका वाटलं की घडलेल्या प्रकारामुळे घाबरलो असत म्हणून काय बोलत नाही. आणि मी काय घराकडे कोणाक काय सांगूक नाही होतंय. मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर तेका मी परत मामाकडे नेऊन सोडलंय. तेका खरा तर एकट्याक जाऊचा होता. पण तिची अवस्था बघून मी म्हटले की एका एकट्याक नको, स्वतः नेऊन सोडूया. म्हणून मी तेका ते सोडून माझ्या कामावर आपलं निघान गेलोय. आणि त्याच्या पुढच्याच दिवशी रात्री अचानक माका मामाचो फोन इलो. आणि तो माका म्हणाक लागलो की काय रे, त्या दिवशी रात्री खंय गेला होतास? माका पहिल्यांदा समजलं नाही की मामा नेमकं काय बोलता. मी म्हणाले काय नाही, तुझ्या घराकडनं बाहेर पडलो आणि 2-1 तासात घराकडे येऊन पोचलो आमच्या. तसं मामा म्हणाक लागलो, खरा सांग, तुम्ही खंय गेला होतास? खोटा बोला नको. मामाची ती वाक्य ऐकान एका क्षणासाठी माका घाम फुटलो. आणि मी विचार करूक लागले की नेमका झाला काय हा. कारण त्या सगळ्या घडलेल्या प्रसंगानंतर एक दिवस चांगलं निघान गेलो होतो. आणि अचानक मामा फोन करून असा काहीतरी विचारूक लागलो. मामाचे हे प्रश्न ऐकान मी तेका सरळच विचारलंय की काय झालं मामा, असं कशाक विचारतं? तेव्हा मामान जा काय सांगितल्यान त्या ऐकान माझ्या तर तोंडचा पाणीच पळाला. मामा म्हणालो, अरे आत्याचा जो मुलगो हा विक्रांत, तेका अचानक ताप इलो काल. डॉक्टरांकडे घेऊन गेलोय. डॉक्टरांनी इंजेक्शनं पण दिल्यानी. पण ताप काय त्याचं उतरत नाही. आणि आता कसं तरी वेगळंच वागता, डोका पिका आपटता तो. काय झाला तेका? काय नेमका घडला तुमच्यासोबत हा? मी ह्यो प्रकार कोणाकच सांगितले नाही होतंय. मामाची ही वाक्य ऐकल्यानंतर माझी सुद्धा चांगली तणतणली. माका आपल्या वाटलेलं की एवढा काय नाही झाला सगळा, आता काय एवढा होचं नाही. आणि नुसती ती दिसली होती भुताटकी, बाकी काही तिने करूक नाही होता. पण नेमकं हेने ते अंग काढल्यामुळे थाईचा तेका नक्कीच लागला या माका कळान चुकला. आणि एकदा माणूस या सगळ्यात अडकलो की तेका बाहेर लवकरात लवकर काढूचं लागतं. हे गोष्टी लपवून जमत नाही. त्याच्यावर लगेच उपाय केलो तरच तो त्या सगळ्यातून बाहेर पडाक शकता. ह्या सगळा आजारपणासारख्याचा आजारपणाक जितकं तुम्ही उशीर करतास तेवढा तर आजारपण वाढत जाता आणि पुढे जीवाक धोको होता. आजारावर निदान हे लगेचच होऊ कया. म्हणून मग कसलोच वेळ न घालवता मी मामाक त्या रात्री घडलेलो तो सगळं प्रसंग सांगितलंय. मामान जेव्हा या सगळं ऐकल्यान तेव्हा तो चांगलोच हादरलो.
त्यांनी म्हटलं, अरे बापरे एवढा सगळा झाला. तसं तो माका गाळीच घालूक लागलो की एवढा सगळा झाला आणि आमका सांगलं नाही कशाक. आता त्या पोराचं काय होतला. मी म्हटलंय की झक मारल्याने तेका घेऊन इलंय, एकटो इलं असते तर बरा झाला असता. आता तो त्या सगळ्यात अडकलेलो. मग लगेचच बाईक काढून मी मामाच्या घराकडे गेलोय. जाऊन बघतोय तर तो माझो मावस भाव काहीतरी विचित्रच बडबड करूक लागलो. त्याचं पूर्ण स्वभावच बदललो. त्याची बोलण्याची पद्धत, हालचाल करण्याची पद्धत सगळा बदलून गेला. आणि एकदम वेडसर माणूस कसं असतं, एकदम हसता काय रडता काय एकटंच बोलता काय तसं तो करूक लागलो. मी म्हटलं की झाला आता याचा काय खरा नाही. मी आता करायचं काय. मी मामाक म्हणालोय की लवकरात लवकर काहीतरी बघ, आपल्या कोणाक तरी दाखवचं लागतला. तेवढ्यात मामी म्हणाली, ह्याच गावात एक माणूस हा, तो असा बाहेरचा काय असत तर बघता. त्या माणसाकडे लगेचच मग एका आम्ही घेऊन गेलो. त्या माणसाने का बघितल्यान आणि तो लगेचच ओळखलो की एका थैचाच काहीतरी लागलेला असा. पण तो चांगलो माणूस मुरलेलो होतो आणि असा बाहेरचा छोटा मोठा काय असत तर तो लगेच उतरवून काढायचो. तर त्यांनी थैच्या थै नारळ वगैरे घेतल्यान आणि त्याच्या डोक्यावरसून ओवाळून काढून लांबवर भिरकावून दिल्यान. त्याच्यासोबत अजून एक माणूस होतो. त्या माणसान त्याच्या एक लिंबू वगैरे काहीतरी कापल्यान आणि छोटे काहीतरी विधी होते ते थै त्यांनी केल्याने. आणि ता सगळा झाल्यानंतर त्यांनी सांगितल्याने की एक रात्र झोपान उठान दे, त्यानंतर पुढच्या दिवशी तो एकदम ठणठणीत होतलो असं त्या माणसानं सांगितल्यान. आणि तसाच झाला. एक रात्र उलटान गेली. तो झोपान जसं उठलो तसं तो आधीसारखं चांगलं झालो. मग काय बडबड वगैरे करीनाय. पण तेका थैचा काहीतरी लागलेला त्या खूप जालीम होता. पण तो माणूस काढणारा होतो तो चांगलं मुरलेलो आणि प्रख्यात असल्यामुळे त्यांनी लगेचच त्या सगळं उतरवल्यान. जरा जरी उशीर झालो असतो तर काय झाला असता तर सांगा केला नसता. तर असं अनुभव त्यावेळी मी घेतलं होतं. पण जेव्हा ह्या सगळा झाला तो आधीसारखं साधं झालो, ते का आधीसारखं बरा वाटाक लागला, तेव्हा अखेरीस मी सुटकेचा श्वास सोडलोय. आणि तेव्हा मी कानाक खडू लावलोय, किती उशीर होऊन दे, किती रात्र झालेली असा दे, मी एकटो झाला तरी घराकडे येईन, पण कोणाक दुसऱ्याक घेऊचंय नाही. ना रस्त्यात कोण दिसलो तरी गाडी थांबवचंय, ना कोण घरचो माणूस असत तर मी तेका सोबत घेऊन येईन. कारण आपण दिरिष्ट हे आपल्याक माहिती हा, पण पुढचं व्यक्ती कसो हा हे आपल्याक माहिती नसतं. त्या दिवशी जर तेका मी नेलंच नसतंय तर ह्यो सगळं प्रसंग तेव्हा घडलोच नसतो. पण ह्या सगळ्या प्रकारापासून मी कधी कोणाक डबल सीट घेऊन गेलोय नाही. एकटंच रात्री बित्रीचं फिरायचंय. पण नंतर असं प्रकार कधी माझ्या वाटेक इलो नाही. ती भुताटकी मी बघितली ती शेवटची. पण ती जी काय भयंकर भुताटकी होती ती अजूनपर्यंत मी विसरूक शकले नाही. इतकं ती भयंकर होती. म्हणजेच प्रत्यक्ष भूत कसा दिसता ते आम्ही त्या रात्री बघितलंय. इतकं तो रात्रीचो भयानक प्रसंग माझ्यासोबत घडलो होतो. पण आता या सगळ्या घटनेक बरीच वर्ष उलटून गेली. आता मी टी.व्ही दुरुस्तीचं वगैरे काम जास्त करत नाही. मी सोलार पंप, सोलार इन्व्हर्टर किंवा पंपाची कामं करतोय. आणि लांबचा जरी प्रवास असलो तर मी एकटोच करतोय. मंडळी, आज पुरता एवढाच. तर असं काहीसं होतं. समीर काळे यांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव. कृपा सिंधू सोलार सिस्टीम असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे आणि ते कालशेत पाळेवठार या ठिकाणी काम करतात. तर त्यांनी ह्यो अनुभव आपल्याक पाठवल्याने तो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा, म्हणजे मी ते सगळ्यांका सांगूक शकतोय. आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओक लाईक करूक नशाल तर नक्की लाईक करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशी भूताची गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.